स्टार्ट. नमस्कार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आपल्या मासिक अभ्यास वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 1 मे. 1 मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या जगामध्ये अतिशय वेगळ्या आणि श्रमिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी महत्त्वाचा किंवा साजरा करण्यासारखा दिवस आहे. सगळ्यांना माहिती आहे की 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. 1886 मध्ये शिकागोमध्ये अमेरिकेमध्ये जो एक कामगारांचा प्रचंड मोर्चा झाला की 8 तासाचा दिवस आमचा असला पाहिजे आणि त्याच्यावरती गोळीबार झाला, हिंसाचार झाला, काही कामगार तिथं जागच्या जागी मृत्युमुखी पडले आणि तरीही आपला निर्धार न सोडता त्या रक्तात रंगलेला बावटा जो त्यांचा मूळचा पांढऱ्या रंगाचा होता तो त्यांच्या रक्ताने लाल झाला आणि त्याच्यानंतर तो कामगार चळवळीचाच रंग बनला. कारण कामगार चळवळ आणि एकंदर सर्व मानवी संस्कृती हीच मुळामध्ये श्रमिकांच्या तळहातावरती तोललेली आहे आणि कामगार चळवळीचा रंग ही त्याच्यामुळे लालच बनला. 1886 नंतर आतापर्यंत कामगार वर्गाने त्याच्या विचारसरणीमध्ये त्यांच्या चळवळीमध्ये अतिशय महत्वाचे काही टप्पे गाठले, मैलाचे दगड झाले, काही चढ उतार झाले, परंतु ते सगळं पार करून आज लाल बावटा दिमाखाने जगामध्ये फडकतो आहे. तो कामगार वर्गाच्या श्रमिक संस्कृतीच्या आणि श्रमावरती आधारलेल्या अशा एका विचारसरणीच्या आधारावरती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा या कामगारांची, श्रमिकांची, अण्णाभाऊ साठे म्हणतात तशी श्रमिकांच्या तळ हातावर तरलेल्या पृथ्वीची सर्व परंपरा आणि सर्व कास धरणारा, त्या विचाराची कास धरणारा पक्ष असल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दृष्टीनं 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून अतिशय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे आज आपल्या महाराष्ट्रासाठी, किंबहुना महाराष्ट्र हा जरी देशातला एक प्रांत असला तरी आपल्या देशामध्ये जी भाषावार प्रांतरचना झाली की जे एका लोकशाही राज्यासाठी, लोकशाही राज्य रचनेसाठी आवश्यक होती, त्या राज्य रचनेतला एक महत्वाचा मैलाचा दगड आणि त्या मैलाच्या दगडाचा दिवस म्हणजे 1 मे आहे. हा 1 मे जो असा दिवस आहे, ज्याप्रमाणे कामगार चळवळीमध्ये हुतात्मा झाले, सगळ्या जगातले असे मोजायला गेले तर ते हजारो लाखो निघतील. महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांचं महाराष्ट्र राज्य व्हावं या एका साध्या लोकशाही मागणीसाठी म्हणून महाराष्ट्राला 107 हुतात्म्यांचा बळी द्यावा लागला. म्हणजे 107 कार्यकर्ते हे या सगळ्या चळवळीमध्ये बळी पडले. पण हे कोण होते आणि त्याच्यामध्ये ती चळवळ करणाऱ्यांच्या मध्ये, त्या चळवळीची मागणी करणाऱ्यांच्या मध्ये, त्याचं नेतृत्व करणाऱ्यांच्या मध्ये आणि प्रत्यक्ष रस्त्यावरती जे लढले आणि मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांचा कामगार चळवळीशी, श्रमिकांच्या चळवळीशी अतिशय जैव सेंद्रिय असा संबंध आहे. आणि म्हणून हे 2 दिवस एकत्र साजरे फक्त होत नाहीत, तो केवळ योगायोग नाहीये, तर त्याच्यामध्ये एक आंतरिक अशी नाळ आहे. आणि म्हणूनच आणि त्याच वेळेला आज आपला 1 मे हा आपला अभ्यास वर्गाचा पण दिवस आहे. हा अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचा योग आहे, म्हणूनच तो खूप महत्वाचा आहे. आज आपल्याशी या 1 मेच्या निमित्तानं, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आणि एकंदरच महाराष्ट्रामधले जे काही महत्वाचे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत, आपल्या समोर ठाकलेले आहेत, काही वैचारिक आहेत, त्यातले सैद्धांतिक आहेत, सांस्कृतिक आहेत, त्याच्याविषयी बोलण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर PS पाटील हे आलेले आहेत. त्यांचा मी परिचय आपल्याला करून देणारच आहे. परंतु तत्पूर्वी त्या आपल्या विषयाकडे की शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये या तथाकथित हिंदू धर्माच्या नावानं गळे काढणाऱ्या आणि दंगेधोपे करणाऱ्या शक्तींकडून महाराष्ट्रामध्ये जे काही वादळ निर्माण केलं गेलेलं आहे त्याच्या संदर्भाने आज आपल्यासमोर ते मांडणी करणार आहे. त्यांचा परिचय मी आपल्याला करून देईनच. परंतु तत्पूर्वी आज जो आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे आणि त्या निमित्ताने आपल्या कामगार वर्गासमोर, देशातल्या कामगार वर्गासमोर, महाराष्ट्रातल्या कामगार वर्गासमोर काय आव्हानं आहेत त्याच्याबद्दल सुद्धा काही मांडणी करणं हे पक्षाला महत्वाचं वाटतं आणि म्हणून मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, मी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचं महत्व किंवा तो निर्माण कसा झालाय सांगणार नाही, कारण ते आपल्या बहुतेक श्रोत्यांना आता माहीत झालेलं आणि त्याचा थोडासा उल्लेख मी आता केलेलाच आहे. आज आपल्याला असं दिसतंय की आंतरराष्ट्रीय कामगार दिन ज्या तत्वावरती निर्माण झालं ते तत्व होतं की जगातल्या कामगारांनो एक व्हा. तो आंतरराष्ट्रीय यासाठी आहे की श्रमिक सर्व संस्कृती ही श्रमातून निर्माण होते आणि याची जाणीव, याची आंतरिक जाणीव एका चळवळीमधून, प्रत्यक्ष विचारामधून ही व्हायला सुरुवात झाली ती भांडवलशाहीच्या निर्मितीनंतर.
भांडवलशाहीच्या विकासानंतर सर्व कामगार वर्गाच्या लक्षात आलं की आपण जगातले सगळे जरी विविध देशांमध्ये विखुरलेले असलो, आपल्या भाषा, पंथ, धर्म अनेक जरी असले तरी आपल्या सगळ्यांमध्ये एक श्रमिक म्हणून समान नातं आहे. कारण या श्रमिकांचं शोषण करणारं किंवा समाजाचं शोषण करणार, निसर्गाचं शोषण करणारी जी शक्ती, भांडवल ही शक्ती, ही सगळ्या जगामध्ये सामायिक आहे. ही सगळ्या जगात, ते कुठलेच देशाचे भेद मानत नाहीत, ते कुठलेच देशाची अस्मिता मानत नाहीत, ते खरं म्हणजे राष्ट्रवाद सुद्धा मानत नाहीत. अशी जी भांडवली शक्ती आहे, ती भांडवली शक्ती जगाच्या पातळीवरती जर एक असेल तर या भांडवलशाहीचीच निर्मिती ज्या श्रमिकांच्या मधून, म्हणजे भांडवलशाहीमधून जो श्रमिक वर्ग निर्माण झाला, तो श्रमिक वर्ग सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकच असला पाहिजे. त्याची दोन कारण आहेत. एक तर तो एक असल्याशिवाय तो स्वतःच्या प्रश्न किंवा स्वतःच्या मागण्या, स्वतःची दुःख, स्वतःची वेदना दूर करू शकत नाहीच. पण इतकंच नव्हे, तर तो जर एक झाला नाही तर जगामध्ये मानवाचं कल्याण अधिक चांगल्या प्रकारे व्हावं, म्हणून खऱ्या अर्थाने मानवी कल्याणाच्या दिशेने मानवी इतिहास जावा, याच्यासाठी म्हणून जी व्यवस्था निर्माण करायची, त्याच्यासाठी ते सुद्धा शक्य होणार नाही. त्याच्यासाठी जर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर या कामगार वर्गालाच पुढे यावं लागेल. कारण हाच सर्वात निर्माता, सर्वात जाणता आणि या आधुनिक युगातला सगळ्यात प्रगत विचारांनी प्रगत असू शकणारा वर्ग आहे. जगाला, समाजाला पुढे नेणारा, त्या अर्थाने पुरोगामी वर्ग आहे. आणि म्हणून हा कामगार वर्ग ज्या दिवशी सगळ्या जगात एकवटतो, तो हा दिवस 1 मेचा दिवस आहे. पण आज 1 मेची ही आंतरराष्ट्रीय जाणीव असताना आपल्याला जगामध्ये काय दिसतंय, तर जगामध्ये युद्ध आणि युद्धाची प्रचंड अशा लांब लांब होत चाललेल्या छाया, ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या जगावरती पडलेल्या आहेत. प्रत्यक्ष बॉम्ब जरी आपल्या घरावरती किंवा आपल्या आजूबाजूला पडत नसले तरी सगळ्या जगामध्ये या इराणमध्ये जे बॉम्ब टाकले जात आहेत, इस्रायलनी आणि अमेरिकेने जे आक्रमण केले इराणवरती, त्याचा जो बॉम्बचा जो धूर आहे, त्या धुरामुळे सगळ्या जगाचा श्वास कोंडतो आहे, तो आर्थिक दृष्टीने. अशा अर्थानं की तेलाचे दर वाढलेले आहेत, अजून वाढणार आहेत. ते केव्हा मिळेल सांगता येत नाही. गॅसची ही तीच गोष्ट आहे. नॅचरल गॅस असेल, LPG असेल किंवा इतर कुठलेही पेट्रोलियम प्रॉडक्ट्स असतील, या सगळ्याची तीच परिस्थिती आहे. पण केवळ फक्त आपली कोंडी होते, आपल्याला वस्तू महाग मिळतात एवढंच नाही, तर सर्व जग हे लष्करी खर्चाच्या आणि युद्धखोरीच्या फासामध्ये अडकत चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फायदा होतोय, लाभ होतोय या युद्धखोर कंपन्यांचा. आणि त्या युद्धखोरीच्या आधारावरती अमेरिकन डॉलर जागता ठेवायचा, अमेरिकन डॉलरची किंमत वाढती ठेवायची आणि त्याच्यामधून भांडवलशाहीतले आपले नफे वाढवत ठेवायचे. हे विचार करणारा, अशी नीती असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, जी सरकार आहेत, ती सरकार आज सर्व जनतेची शत्रू म्हणून आपल्या समोर उभी आहेत. त्याला साम्राज्यवाद असं म्हणतात. तेव्हा जगातल्या कामगार वर्गासमोर आणि भारतातल्या कामगार वर्गासमोर सुद्धा जर आज सगळ्यात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर या साम्राज्यवादाचं आहे. साम्राज्यवादाचं आव्हान खरं म्हणजे अनेक वर्ष आहे, 20व्या शतकात ते संपूर्ण आहे. परंतु आज त्याचं जे अत्यंत नग्र, क्रूर, अक्राळ, विक्राळ, हिडीस, क्रूप, जेवढे काही वाईट शब्द शब्दकोशामध्ये असतील ते ज्याला लावता येतील, अशा प्रकारचं हे रूप, हे साम्राज्यवादाचं, अमेरिकन साम्राज्यवादाचं, हे आपल्याला अत्यंत क्रूरपणाने आपल्या समोर दिसतंय. आणि त्याचा अत्यंत हिडीस असा चेहरा, पहिला ट्रम्प आणि दुसरा नेत्यानाहू, खरं म्हणजे उलटही म्हणायला हरकत नाही, पहिला नेत्यानाहू आणि दुसरा डोनाल्ड ट्रम्प, हे आज जगाचे मारेकरी म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. आणि त्याला तोंड देण्याची, त्याच्याशी सामना करण्याची जर सक्षम अशी विचारसरणी कुठली असेल तर ती फक्त समाजवादाची, कामगार वर्गाचीच विचारसरणी असू शकते, की ज्या विचारसरणीला मार्क्सवादाने, लेनिनवादाने जे प्रचंड बळ दिलं, त्याच्यामध्ये जीव भरला, तीच विचारसरणी या युद्धखोरीला, साम्राज्यवादाला समजू शकते. त्याच्यातून पुढे कसं जायचं एक रस्ता आपल्याला दाखवू शकते. आणि म्हणून या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिवशी आज आपल्याला या साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये आपल्याला जी जागतिक आणि राष्ट्रीय एकजूट करण्याची गरज आहे, त्याची आठवण करून देणं हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. हे एका बाजूला घडत असताना दुसरीकडे आपण गेल्या काही दिवसामध्ये पाहिलं, विशेषतः 8 एप्रिल किंवा 7 एप्रिल पासून दिल्लीमध्ये, म्हणजे दिल्ली हा जो राजधानी परिसर आहे त्याच्यामध्ये बरेच जिल्हे येतात, म्हणजे 3 राज्यातले जिल्हे त्याच्यामध्ये येतात. म्हणजे राजस्थानचा परिसर त्याच्यामध्ये येतो, उत्तर प्रदेश मधला परिसर त्याच्यामध्ये येतो, हरियाणातला परिसर त्याच्यामध्ये येतो आणि स्वतः दिल्ली मेट्रोपॉलिटन, म्हणजे दिल्ली कॅपिटल रिजन, असं जे नॅशनल कॅपिटल रिजन ज्याला म्हणतात, तो तर स्वतःचा परिसर आहेच.
तर अशा या सगळ्या परिसरामध्ये एप्रिल महिन्यामध्ये कामगार वर्गाचा एक प्रचंड मोठा असा उठाव झाला. 10-10 हजाराचे मोर्चे निघाले. कारण काय तिथले स्थानिक प्रश्न होते अशातला भाग नाहीये. प्रश्न सगळ्या भारतामध्ये जे आज कामगार वर्ग, विशेषतः संघटित औद्योगिक क्षेत्रातला कामगार वर्ग, जो आता संघटित राहिलेला नाही खरं म्हणजे, तो औद्योगिक कामगार वर्ग दिवस रात्र भोगतो आहे. त्यांनी होरपळला जातो आहे. तो प्रश्न म्हणजे कंत्राटी कामगारांचा आहे. नियमित उत्पादनाचं काम वर्षानुवर्ष करून त्यांना 10 आणि 11 हजारावरती राबवलं जात आहे. किमान वेतन मिळत नाही, इतर सामाजिक सुरक्षा मिळत नाही आणि मिळालं तर किमान वेतन हे 12 तास काम केल्यानंतरच मिळतं. कायम होण्याची वगैरे तर आशाच सोडून द्या. अशा परिस्थितीमध्ये या युद्धामुळे गॅसचे दर तिथं 5 ते 6 पट वाढले. सगळीकडेच वाढतायत, तिथेही वाढले. त्याच्यामुळे तिथे उद्रेक झाला. 10-10 वर्ष किमान वेतनाची पुनर्रचना झालेली नव्हती. हरियाणामध्ये 2015 साली किमान वेतनाची पुनर्रचना झाली. 2025 पर्यंत काही हालचाल केली नाही. CITU सारख्या लाल बावट्याच्या संघटना असतील, त्यांनी अनेकदा मागणी केली, मोर्चे काढले, त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर अगदी नाईलाजाने या 2025च्या ऑगस्टमध्ये एक समिती नेमली. समितीमध्ये सगळ्यांचे प्रतिनिधी होते, उद्योजकांचे होते, कामगारांचे होते, सरकारचे तर होतेच होते. त्यांनी 23,200 रुपयाचं किमान वेतन शिफारस केलं त्याची, सगळ्यांनी मिळून, म्हणजे उद्योजकांच्या प्रतिनिधी सहित. परंतु सरकारने काय केलं? सरकारने त्यांना कुठून तरी फोन गेले असतील, बहुतेक मोदी शहांचे गेले असतील, अदानी अंबानीचे गेले असतील, कोणाचे माहित नाही आपल्याला. त्यांच्या सगळेच त्यांचे एकाच पठडीतले, एकाच माळेतले ते सगळे असल्यामुळे कोणाचे फोन गेले असतील. हरियाणा सरकारने सांगितलं, जरी आमच्याच समितीने, उद्योजकांचा समावेश असलेल्या समितीने सुद्धा जरी 23,200 रुपये किमान वेतन सांगितलेलं असलं, तरी आम्ही तुम्हाला 15,000 आणि काय 200 का 300 रुपये देणार, त्याच्यापेक्षा आम्ही देऊ शकत नाही. कामगारांचा अर्थातच मोठा उद्रेक झाला. त्याच्यामध्ये गॅसचे दर वाढलेले, बाकीची सगळी महागाई झालेली आणि त्याच्यामध्ये किमान वेतनाचा हा तमाशा. मग तिथं शेजारी नोएडामध्ये हे पसरलं, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये पसरलं, राजस्थानच्या 2 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन पसरलं. तिथं तर घर कामगार सुद्धा आले. आणि मग अर्थातच दिल्ली पोलीस, हे जे अमित शहाचे खासगी सेवक आहेत, उद्योजकांचे खासगी सेवक आहेत, त्यांचे सुरक्षा सैनिक आहेत, त्यांनी कामगारांना तुडवून काढायला सुरुवात केली, झोडपून काढायला सुरुवात केली. परंतु कामगार बदले नाहीत. कामगार तसेच तटून राहिले. हजारो कामगारांना अटक केली. त्यांना भेटून द्यायची सुद्धा काय म्हणतो आपण, हृदयाचा मोठेपणा, आता मोठेपणाच म्हणलं पाहिजे त्याला, हे दिल्ली पोलीस या शहाच्या आदेशामुळे मानले नाहीत. आणि अशा प्रकारचं आंदोलन संपूर्ण एप्रिलमध्ये झालं. त्याचे पडसाद आजूबाजूला सगळे उमटत आहेत. कदाचित आपल्याही प्रदेशामध्ये, आपल्याही परिसरामध्ये, आपल्याही जिल्ह्यामध्ये याचे पडसाद उमटत आहेत, कदाचित उमटतील. आणि किंबहुना आपणही आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या मागण्या घेऊन जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे. तेव्हा कामगार वर्गाच्या दृष्टीने जर पाहिलं तर आज अनेक आव्हानं देशामध्ये आहेत. 4 कामगार कायदे लागू झालेले आहेत. आता कालच महाराष्ट्राने त्याच्याबद्दलचे ड्राफ्ट रूल्स केलेले आहेत. ते रूल्स प्रकाशित करणे एक औपचारिकता आहे, कारण कायदे त्याने आधीच मान्य केलेले आहेत. काय करायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. आता आपण काय करायचं हे आपण ठरवण्याची गरज आहे. याच्या पुढे आता मान खाली घालून आपण वाटेल ते सहन करायची भूमिका घेता कामा नये. हा निर्धार आपण आज 1 मेला करण्याची अतिशय गरज आहे. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे युद्धखोरी, अमेरिकन साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये इराणवरती जे युद्ध लादलेलं आहे, नुसतं युद्धखोरी नाही, कोणी कोणावर युद्ध लादले सुद्धा बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. आज अमेरिकेचा लष्करी खर्च जगाच्या निम्मा खर्च आहे, लक्षात घ्या. एकटा अमेरिका खर्च करते जगाच्या निम्मा लष्करी खर्च. इतकी भयानक युद्धखोर असा हा देश आहे, साम्राज्यवादी देश आहे. त्याच्या खालोखाल हा युद्धखोरीमध्ये पुढे असलेला इस्रायल नावाचा देश आहे. या दोघांची शस्त्रास्त्र निर्यात ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे. गेल्या 5 वर्षात पाहिलं तर अमेरिकेची शस्त्रास्त्र निर्यात ही प्रचंड वेगाने वाढली. जगाच्या 42% शस्त्रास्त्र निर्यात एकटा अमेरिका करतो. आता इस्रायल अगदी त्यांच्या आता हळूहळू ती वाढ होती आहे इस्रायलच्या पण शस्त्रास्त्र निर्यातीमध्ये. आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारताचं सरकार हे आता इस्रायलला आपला त्राता मानायला लागलेला आहे. आमचे पंतप्रधान इस्रायलमध्ये जाऊन आम्हाला इस्रायलचं सर्व धोरण मान्य आहे असं सांगतात आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये इराणवरती हल्ला हा इस्रायल करतं.
अमेरिका इस्रायल मिळून करतं हा केवळ योगायोग नाहीये. इस्रायल आणि अमेरिका ज्या साम्राज्यवादी नीतीचं समर्थन करतात, किंबहुना त्याचे ते प्रतीक बनलेले आहेत, त्याचे मुखंड आहेत, ते त्यांच्या कळपामध्ये मोदी आणि शहा यांनी प्रवेश तर केलेलाच आहे, भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आणि ते सगळ्या देशाला त्या दिशेने घेऊन जात आहेत. याच्या विरोधामध्ये जाणीव निर्माण करणं आणि वेळ प्रसंगी गरज पडेल त्याप्रमाणे संघर्ष करणं ही सुद्धा कामगार वर्गाची म्हणून, आपली लाल बावटीची म्हणून एक जबाबदारी हे आपण लक्षात ठेवणं आज खूप गरजेचं आहे. हे सर्व आपण आजच्या या दिनाच्या निमित्ताने काही महत्त्वाचे मुद्दे पाहिल्यानंतर मी आता आपल्याला जो आपला दुसरा विषय आहे त्याच्याकडे आता आपण जाऊया. आपला जो दुसरा विषय आहे, ज्या विषयावरती आज आपल्याला विशेष अभ्यास वर्ग आज आपण करतो आहोत, तो त्याच्याकडे आपण वळूया. त्याच्यासाठी आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पाहुणे प्राध्यापक टी.एस. पाटील हे आपल्याचे पाहुणे आहेत. डॉक्टर टी.एस. पाटील हे कोल्हापूरचे आहेत. ते इतिहास तज्ज्ञ आहेत. त्यांनी ज्या विषयामध्ये PhD किंवा डॉक्टरेट केलेली आहे तो विषय सुद्धा लक्षात घेणं खूपच महत्त्वाचं आहे. समाजवादी पक्षाची म्हणजे त्यांचा जो विषय आहे तो समाजवादी पक्षाचं 1934 पासून 1947 पर्यंतचं कार्य याच्यावरती त्यांनी त्यांची PhD केलेली आहे. त्यांची अनेक पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत. इतिहास, महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयाचे ते प्राचार्य राहिलेले आहेत. रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे ते आजीव सदस्य आहेत. मॅनेजिंग काउन्सिल सदस्य राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे अकॅडमिक काउन्सिल मेंबर शिवाजी विद्यापीठाचे कोल्हापूरच्या ते राहिलेले आहेत. आणि कार्याध्यक्ष भाई माधवराव बागल विद्यापीठ कोल्हापूर इथे पण त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. विशेषतः त्यांची प्रसिद्ध झालेली जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये मी फक्त 1-2-3 पुस्तकांचा उल्लेख करतो. आंधळ्या श्रद्धा खुळ्या समजुती या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रचारासाठी लिहिलेल्या पुस्तकाच्या हजारो कॉपीज त्यांनी ते लिहिले. आणि त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. ND पाटील कार्य आणि कर्तृत्व राजश्री शाहू महाराज ही वरती त्यांचं पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यानंतर 1988 मध्ये शाहू संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठ इथं उभारलेल्या शाही राजर्षी शाहू लोकजीवन म्युझियम क्युरेटर, म्युझियम प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आणि त्याच्यासाठी त्यांनी 1991 मध्ये त्याच्यावरती काम केलं. अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला असे. आणि विशेषतः शिवाजी कोण होता हा जो आता आपण ज्यावरती आता आपण विशेषतः बोलणार आहोत तर त्या विषयावरती त्यांचा विशेष अभ्यास आहे. कारण ते इतिहासाचे प्राध्यापक आहेत आणि पानसरे यांच्या बरोबर अतिशय जवळून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचे जे शोध निबंध त्यांचे काही जे आहेत इतर शोध निबंध तर मला खूप सांगण्याचा मोह होतोय पण मी फक्त काहींचा उल्लेख करतो. कोल्हापूर संस्थानातली सत्यशोधक चळवळ, 1942चा स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे त्यांचा काही संबंध नाही किंवा स्वातंत्र्य चळवळीतच यांचा काही संबंध नव्हता आपण जाणतो. त्याच्यावरती त्यांचं संशोधन प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींचा खून झाला त्यावेळेला कोल्हापुरात उमटलेले पसार ह्याच्याबद्दल त्यांनी एक संशोधन निबंध आहे त्यांचा. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कामगिरीवरती आहे. भटक्या विमुक्त जातींसाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य याच्या असे अनेक शोध निबंध त्यांचे प्रकाशित झाले. आता मी जरासा लांबलेला परिचय हा थांबवतो आणि आजच्या आपल्या विषयाचं जे औचित्य आहे ते एकदा पुन्हा आपल्या समोर सांगतो की आपल्याला माहिती आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988 मध्ये जे अत्यंत महत्त्वाचं असं पुस्तक महाराष्ट्रामध्ये, अगदी छोटं पुस्तक, एक शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय करून देणारं पुस्तक लिहिलं आणि अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे हे उघडले की तोपर्यंत व.म. पुरंदरे या इतिहासकार म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये आणि इतर अनेक त्या मांदियाळीतल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक हिंदुत्ववादी किंवा मुस्लिम विरोधी याच एका भूमिकेतून आणि इतकंच नव्हे तर गो ब्राह्मण प्रतिपालक अशी एक विपरीत काहीतरी पदवी देऊन त्यांच्या सर्व कार्यावरती एक प्रकारचं डांबरच फासण्याचं काम काही प्रमाणामध्ये चालवलेलं होतं. आणि त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये
एक प्रकारची जातीवादी धार्मिक विभाजनाची भूमिका करण्याची भूमिका या राष्ट्रीय सेवा संघ आणि त्यांचे सगळे बगलबच्चे ज्या सगळ्या संघटना आहेत त्या करत होत्या. आणि त्याला शिवसेनेसारख्या त्यावेळेच्या शक्ती काही प्रमाणात बळी पडलेल्या होत्या. या आता त्यांना आता बऱ्यापैकी प्रबोधनकार ठाकरेंची आठवण होऊन थोडंसं शहाणपण आलेलं जरी असलं तरी सुद्धा त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती गोविंदराव पानसरे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी जे पुस्तक लिहिलं ते आपल्या चळवळीसाठी, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी चळवळीसाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. परंतु त्याच्याच वरती ते आता खुपायला लागल्यामुळे आता लोकांना अधिक काळ मूर्ख बनवता येत नाही याचं हे लक्षात आल्यामुळे त्याच्यावरती शिवाजी कोण आता एकेरी उल्लेख आहे, अवमान झाला, अशा प्रकारची खोटी कांगावखोर हाकाटी पिटून त्यांनी त्याच्यावरती या संजय गायकवाड नावाचा एक अत्यंत हीन अभिरुची असलेला आमदार म्हणवणारा जी व्यक्ती आहे त्यांनी सुरू केली. आणि त्याच्या मागे अर्थातच या सगळ्या उजव्या शक्ती एकमताने उभ्या आहेत. जरी फडणवीस तोंडांनी काही वेगळे बोलत असले तरी त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करायचंही नाकारले आणि जी काही फूस द्यायची मदत करायची त्यांना ते करतातच आहेत. तर या सगळ्या विषयावरती, शिवाजी महाराजांच्या कार्यावरती आणि या पुस्तकातल्या आशयावरती बोलण्यासाठी आज प्राध्यापक डॉक्टर DS पाटील आपल्यासमोर उपस्थित आहेत. मी आपला अधिक वेळ घेत नाही. मी आधीच कामगार दिनाच्या निमित्ताने बोललेलो आहे, त्यांचा परिचयही करून दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्या कार्यपद्धतीप्रमाणे आता बरोबर 7:23 झालेली आहेत. आपण साधारण 40 मिनिटं हे व्याख्यान करण्याची त्यांना विनंती करू, 40 ते 45 मिनिटं. आणि त्याच्यानंतर अर्थातच आपण फेसबुकवरती प्रश्न आपले विचारावेत आणि आपले सहकारी जे आहेत प्रसाद सुब्रमण्यम ते आपल्या वक्त्यांपर्यंत ते पोहोचवतील. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. TS पाटील यांचं भाषण झाल्यानंतर खरं म्हणजे अध्यक्ष फक्त भाषण म्हणजे कार्यक्रम संपला एवढं सांगण्यासाठीच मी येईन आणि प्रश्नोत्तरासाठी फक्त काही मीडिएशन करावं लागलं तेवढंच मी बोलेन. बाकी मला जे बोलायचं होतं ते मी आत्ताच बोललेलो आहे. एवढंच बोलून मी थांबतो. मी प्राध्यापक डॉक्टर TS पाटील यांना विनंती करतो की त्याने आपलं व्याख्यान सुरू करावं. सर्वांना लाल सलाम. मी आपल्यासमोर बोलतोय तर मी प्राध्यापक फार उशिरा झालो, पण मी एक चळवळीतला कार्यकर्ता होतो आणि खास करून मी समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता होतो. पण 1977 जेव्हा हा समाजवादी पक्ष मर्ज झाला तर मी अगदी लहान होतो, पण या पक्षाची मेंबरशिप मी घेतली नाही. त्याचं एकमेव कारण असं होतं की मला जे काय आकलन होतं त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हा पक्ष विलीन झाला. तो जयप्रकाश नारायण अरुणा सुपली या सगळ्यांनी काढला आणि माझ्या PhDच्या थिसिसचं जे हे आहे कन्क्ल्युजन आहे तर हा पक्ष याच्यामध्ये मर्ज झाल्यामुळं, एक डावी चळवळ त्याच्यात मर्ज झाल्यामुळं उद्याच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राज्य येईल असं माझं कन्क्ल्युजन आहे. आणि ते आज खरं ठरतंय याचं मला फार वाईट वाटते. त्याचं कारणच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा मुसलमानांच्या विरोधात. वस्तुस्थितीमध्ये काय आहे की जे हे राष्ट्रीय वृत्तीचे वगैरे वगैरे असे म्हणून जे इतिहासकार आपल्याकडे आहेत, पुरंदरे इतिहासकार नाही आहेत किंवा रणजित देसाई कादंबरीकार, या सगळ्या मंडळींनी जाणून बुजून खोटं लिहिलं आणि जे इतिहासकारही त्यांच्यामध्ये जे आहेत ते कधीही संदर्भ देत नाहीत. आणि डाव्या विचाराच्या लोकांनी, अभ्यासकांनी काही लिहिलं तर ते कम्युनिस्ट पद्धतीने लिहितात अशी त्यांच्यावर टीका करतात आणि त्यांचं काही खरं मानू नका. पण जेव्हा हा सगळा अभ्यास सुरू झाला तेव्हा शिवाजी महाराजांच्यावर पहिल्यांदा शाहू महाराजांना असं वाटलं की शिवाजी महाराजांचं मोठं चरित्र कुणीतरी लिहायला पाहिजे. त्यांच्याकडे शोध घेता एक त्यांच्या संबंधातला एक माणूस सापडला, तो म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. तर माझ्याकडे ही केळुस्करांची जी प्रत आहे ती 1906 ही प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे, पण माझ्याकडे 1920 प्रत आहे, ती मुद्दाम ठेवलेली आहे. तर हे सगळे या कालखंडामध्ये लिहिणारे लोक जे होते ते शिवाजी महाराजांना शिवाजीच म्हणायचे. तिथं काय त्यांना महाराज छत्रपती असं काय म्हणत नव्हते, कारण आम्हाला सुद्धा हे शिकवलेलं आहे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना की जे राजे आहेत, अकबर असेल, कोणी राजा असेल, अशोक असेल, तर यांना तुम्ही
उपाध्या लावून लिहायचं नाही असं आम्हाला शिकवलेलं होतं. त्याच पद्धतीनं पानसरेंनी जे शिवाजी कोण होता हे जे पुस्तक लिहिले, हे पुस्तक किती आहे? हे 67 पानाचं 68 पानाचं पुस्तक आहे. पण त्यांनी या पुस्तक लिहिण्यासाठी जे ग्रंथ वाचले त्याची मी मोजलेली पानं जवळजवळ 7 ते 8 हजार इतकी होतात. आणि त्यातून एक निचोड काढून त्यांनी या सगळ्यांना एक तडाखा दिलेला आहे की तुम्ही जे सांगताय ते खोटं आहे आणि हे खरं आहे. आणि असं हे खरं आहे हे लोकांनी लिहिलंय त्या पद्धतीनं. पानसरेंनी जसं लिहिलंय तर त्या पद्धतीची मांडणी करणारे अनेक ग्रंथ. पण इतिहासाचे विद्यार्थी, इतिहासाचे प्रोफेसर सुद्धा ते ग्रंथ वाचत नाहीत. मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं पहिल्यापासून मी हे वाचत नाही. तेव्हा मी आता तुम्हाला काही नावं सांगतो. हे केळुसकरांचं तुम्हाला सांगितलं की केळुसकरांचं चरित्र जे आहे शिवाजी महाराजांचं, त्याला क्षत्रिय कुलावतच राजा शिवछत्रपती असं नाव आहे. शाहू महाराजांनी हे केळुसकरांना लिहायला सांगितलं की शिवाजी महाराजांच्या चरित्राची विकृतीकरण होता कामा नये, यासाठी तुम्ही असं चरित्र लिहा की ते चरित्र मान्य करतील आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा आणखीन उदारमतवादी स्वच्छ अशी होईल. आणि हे शाहू महाराजांना कळत होतं. आणि मग हे चरित्र लिहिल्यावर प्रोफेसर टकाखाव नावाचे एक प्रोफेसर होते राजाराम कॉलेजमध्ये. ते प्रोफेसर ऑफ हिस्ट्री, प्रोफेसर ऑफ इंग्लिश अशा 2 विषयांचे होते. तर टकाखावनं शाहू महाराजांनी सांगितलं की मिस्टर टकाखाव, हे जे केळुसकरांनी लिहिलेलं शिवचरित्र आहे ते तुम्ही इंग्रजीमध्ये करा. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती ध्यानपूर्वक ऐका की तुमचं जे इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे हे ट्रान्सलेशन करताना वापरा, पण इतिहासाचं ज्ञान आहे ते याच्यात वापरू नका. म्हणजे एक ही चुकीची गोष्ट होणार नाही ही त्यांना समज दिलेली होती. आणि हा ग्रंथ शाहू महाराजांनी इंग्रजीमध्ये लिहिला. सर्व जगभरच्या विद्यापीठातली मान्यवर कॉलेजेस मध्ये ग्रॅटिस म्हणून पाठवला. म्हणजे हे काम त्यांनी पहिल्यांदा केलं. ही मंडळी सांगतात की शिवचरित्र सगळ्या जगभर पुरंदरेने पोहोचवलं. हे कुणी लिहिलंय वगैरे तेव्हा हे बघायला पाहिजे. तर मी तुम्हाला काही नावं सांगतो. म्हणजे पानसरेंनी जे ग्रंथ वाचले आणि ज्यातून हे सगळं मिळवलं ते ग्रंथ कसे आहेत की कृष्णाजी अर्जुन केळुसकर ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करताना त्यांना बुद्ध चरित्र हे सत्कार प्रित्यर्थ दिलेलं होतं. ते बुद्ध चरित्राचे लेखक होते आणि सत्यशोधक होते. त्यांनी कोल्हापूरला भास्करराव जाधव शाहू महाराजांना केले. असे केळुसकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडांच्या समोर ज्यांनी उभा केलं ते हे केळुसकर आहेत. त्यांचं हे शिवचरित्र आहे. त्यानंतर दुसरं शिवचरित्र जे आता लिहायचं होतं पण ते अपूर्ण राहिलं, ते गेले. त्यांचं नाव आहे आपले हे चरित्र त्यांनी ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव आहे चिकित्सक बेंद्रे, टी.एस. सेजबलकर हे त्यांचं नाव आहे. सेजबलकरांनी पानिपत लिहिलेलं आहे. ते आता त्या यानं पानिपत लिहिलंय ना विश्वास पाटील वगैरे, ते सगळं खोटं पानिपत आहे. त्यांनी खरं पानिपत लिहिलं. त्यांनी कादंबरी लिहिली विश्वास पाटलाने, पण यांनी पानिपतावर संशोधन करून लिहिलेलं. तर यांनी श्री शिवछत्रपती संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने जे गोळा केलेलं ते प्रसिद्ध केलं. ते सुद्धा वाचनीय आहे आणि सत्यावर आधारलेलं आहे. शिवाजी महाराजांचे चिकित्सक चरित्र पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे. वासी बेंद्रेंनी आपल्या आयुष्याची 26 वर्ष यासाठी खर्च केली. आता त्यांनी यामध्ये लिहिलंय सगळं. अत्यंत सामान्य माणसाकडे ते वाचायला जात नाही ना. इंग्रजीमध्ये शेतू माधव पगडी यांनी लिहिले छत्रपती शिवाजी. त्यानंतर शिवचरित्र एक अभ्यास त्यांनी केलेला भाषणांचा एक ग्रंथ त्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठानं पब्लिश केला. तो अवघ्या 7 रुपयाला ते देत होते. तो एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे यांची बखर हे एक साधन हे समकालीन आहे. बाकीच्या बखरी आहेत त्या अनेक वर्षांनी लिहिलेल्या आहेत, ते विश्वासार्ह नाहीत.
आणि म्हणून ही एक बखर समकालीन असल्यामुळं शिवचरित्रासाठी ती कृष्णाजी आनंद सभासदने लिहिलेली आणि ती आपण मान्यता देतो. कोल्हापूरमध्ये राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल जे आर्य समाजिस्ट होते ते कोल्हापूरला आले आणि राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल झाले. त्यांचं नाव आहे प्रिन्सिपल बाळकृष्ण. या बाळकृष्णांनी शिवाजी दी ग्रेट व्हॅल्यूम नंबर 1, 2, 3, 4 हे खंड प्रसिद्ध केले. आता जस्ट जयसिंगराव पवार गेले तर त्यांनी हे खंड आता मराठीमध्ये करून प्रसिद्ध केलेले आहेत. ते आता त्यांनी पण खूप महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये बजावली. त्यानंतर प्रण देशपांडेंनी शिवाजी महाराजांची पत्र लिहिलेली आहेत, ती यांनी पानसरेंनी वापरलेली आहेत. आता काही लोक असे आहेत आपल्याकडे. आणखीन एक महत्वाचे ग्रंथ 2 आहेत. रा कुलकर्णींचे शिवकालीन महाराष्ट्र आणि अशी होती शिवशाही. या अशी होती शिवशाही याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी गो ब्राह्मण प्रतिपालक ही उपाधी कधीही घेतलेली नव्हती. ते त्यांनी खुडून टाकलेलं आहे. त्यांना ही जी लावलेली आहे त्याला कसलाही आधार नाही म्हणून. पण डॉक्टर एस एन सेन यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ मराठा अतिशय उपयुक्त पद्धतीने आणि त्याच धर्तीवर रा कुलकर्णी जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांनी शिवकालीन महाराष्ट्र आणि अशी होती शिवशाही असे 2 ग्रंथ लिहिले. ते सुद्धा तत्कालीन परिस्थिती आपल्याला समजते. आता ह्या सगळ्यांनी हे वाचलेलं आहे. पण आता हे सगळं वाचून जे चळवळीत असणारे लोक आहेत आणि खास करून जे लेफ्टिस्ट आहेत त्यांनी शिवाजी महाराज लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की हा एक धर्मनिरपेक्ष राजा होता, हा एक लोककल्याणकारी राजा होता, हा हिंदू मुस्लिम लढा नव्हता, तो लढा हा अन्यायाच्या विरोधातल्या लोकांच्या विरोधात होता, राजांच्या त्या बादशाच्या वगैरे. हे लिहिणारे जे आहेत त्यामध्ये ही छोटी छोटी पुस्तकं आहेत. त्या जयंत गडकरींचं पुस्तक शिवाजी लोक कल्याणकारी राजा, असा कल्याणकारी हा शब्द वापरलेलाच नाही कोणी टायटल मध्ये. लालची पेन्शनचं जरा पुस्तक आहे ते जरा अवघड आहे, पण त्यांनी लिहिलं टायटल असं आहे धर्म की क्रांती. नरहर कुरुंदकरांचं जे पुस्तक आहे ते शिवाजी महाराजांचे जीवन रहस्य. आणि या पुस्तकानंतर गोविंद पानसरे, नरहर कुरुंदकर, लालजी पेंडसे आणि अलीकडच्या काळात शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे लिहिलेले. मी माझ्या ओळखीमध्ये आणखीन 2 गोष्टी राहून गेल्या की मी समाजवादी प्रबोधिनीचा सुरुवातीपासूनचा शांताराम बापूंचा कार्यकर्ता आहे आणि आज मी या समाजवादी प्रबोधिनीचा सहचिटणीस आहे. आणि दुसरं म्हणजे बागल विद्यापीठाचा मी कार्याध्यक्ष आहे. ज्या माधवराव बागलांनी त्या काळामध्ये एक छोटं पुस्तक 1 आणा किमतीचं लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे शिवशाहू फुले आंबेडकर तसेच विठ्ठल रामजी व भाऊराव हेच आमचे मार्गदर्शक. आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी लिहिल्यात. 1 आण्याला हे पुस्तक त्यांनी त्या काळात लिहिलेलं आहे की बाबा रामदास कसा होता, दादूजी कोंडदेवनी तो गुरु आहे का, या सगळ्या मांडणी त्याच्यामध्ये केल्या. तर आपण काही मुद्द्यांवर जाऊ तेवढ्या 30 मिनिटांमध्ये 35 मिनिटांमध्ये आपल्याला हे सांगता येणार नाही. पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या घरात जी परंपरा होती ती उदारमत. मालोजी राजे हे जे होते ते शेख मोहम्मद यांचे शिष्य होते. शेख मोहम्मद हे सुफी संत होते. आता ती एक मोठी परंपरा आहे, मला ती तुम्हाला सांगायलाच पाहिजे की ती कशी परंपरा आहे. उदारमती मुस्लिम परंपरा एक होती, त्यामध्ये यांचं हे प्रमुख आहे. दाखवतो तुम्हाला मालोजी राजे. आता बघा हे कोणी सांगत नाही. शेख मोहम्मद हे कादरी सुफी शाखेचे होते आणि या शेख मोहम्मदांचे जे गुरु आहे ते चांद बाबा बोधले सुफी संत हिंदू होते. हे मध्ययुगीन भारतातलं आहे चित्र. चांद बाबा हे एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत यांचे गुरु होते. शेख मोहम्मद आणि जनार्दन पंत हे गुरुबंधू होते.
शेख मोहम्मदाचे वडील राजे धारूरच्या किल्ल्याचे किल्लेदार. त्यांनी धारूर पासून आपले प्रचाराचे कार्य सुरू केलेले होते. त्यांना अनेक शिष्य मिळाले, ते हिंदू व मुस्लिम होते. मालोजी राजे व त्यांचे दिवाण बाळाजी कानेरे आणि शेख मोहम्मदाचे शिष्यत्व पत्करले. मालोजींनी शेख मोहम्मदांना चांभारगुंदे येथे मठ बांधून दिला. आणि या शेख मोहम्मदाच्या मराठी ज्या निर्मिती आहे ते योग संग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रभू या रचना त्यांच्या मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत. आता हे कोण सांगते? आणि म्हणूनच मालोजी राजांनी आपल्या मुलांची नावं त्या दर्ग्यावरून ठेवलेली आहे. शहाजी, शरीफजी, पिराजी, शेरपुरी अशी परंपरा आहे त्यांच्या घरामध्ये. आणि अशी परंपरा असलेला माणूस मुसलमानांचा कर्दनकाळ कसा होईल? पण त्याचा कोणी विचार करत नाही, हे सांगत नाही. त्याच काळामध्ये एक असा होता शहा मुंतोजी ब्राह्मणी. त्याला ब्राह्मणी का म्हटले की तो बेदरच्या राजघराण्यातील होता आणि तो पांडुरंगाचा, पंढरपूरच्या पांडुरंगाचा भक्त झाला होता. कल्याणच्या सहजानंदाने त्याला शिष्य केले आणि त्याला वेद, उपनिषद, आरण्यक, ब्राह्मण ग्रंथ या सगळ्यांचा अभ्यास करून झाल्यावर सहजानंदाने इथल्या ब्राह्मण समाजाला याला सांगितलं, मोठ्या लोकांना, की याला हिंदू करून घ्या. तो म्हटला मी हिंदू व्हायला तयार आहे. तर इथल्या ब्राह्मणांनी त्याला हिंदू करून घेतलं नाही. ते म्हटले करायचं असेल तर तुला दिव्य करावं. आणि म्हणून त्यांनी एक चिता रचली, या चितीतून जा म्हणून सांगितलं. आता तो गेला, अशी कथा आहे. गेल्यावर ते म्हटले आता याला की करा की हिंदू. तर इथले सगळे हिंदुत्ववादी म्हटले याला नाही करता येणार. म्हटले हा आमच्यापेक्षा भारी आहे, याला आम्ही नवं टायटल देतो मृत्युंजय. म्हणून तो मृत्युंजय या नावाने प्रसिद्ध आहे. हे सगळं जे आहे ते राचिन डेरेंनी महाराष्ट्रातील मुस्लिम संत, मुस्लिम कवी याच्यावरचं चांगलं पुस्तक लिहिले, त्यामध्ये हे सगळं आले. पण हे मंडळी कधी सांगत नाही ते असं होतं की राजे रजवाड्यांच्या विरोधातलं राज्य नव्हतं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये त्या काळात असलेले तमाम सरदार हे मुसलमानांच्याकडे होते. त्यांची नावं जर मी तुम्हाला सांगितली तर तुमच्या लक्षात येईल की कोण कोण होतं. फलटणचे निंबाळकर, खुद्द शिवाजी महाराजांचे नातेवाईक, मुधोळचे घोरपडे, म्हसवडचे माणिक, वाडीचे सावंत, शृंगारपूरचे सुर्वे, शिर्के, दळवी, चावळीचे मोरे, एक नंबर, हे सर्व शेवटपर्यंत विजापूरकरांचे अंकित होते. आणि राज्य बदललं की इथले पाटील, कुलकर्णी, देशपांडे, देशमुख इमिजिएट बदलत होते. त्या सत्तेकडे ते जात होते. आणि मुस्लिम राज्यकर्त्यांचं याचं साठवलूट होते. कोण म्हणत ते साठवलूट असं होतं की तुम्ही आमच्या गावात ढवळाढवळ करायची नाही, आम्ही तुमच्या भानगडीत पडत नाही. आणि हे सगळेच्या सगळे हे इलीट झालेला त्या काळातला क्लास आहे तो मुस्लिमांच्या नोकरीला होता. त्याचे नावं बघा की असं इनामदार. दार हा शब्द पर्शियन आहे. ते जागीरदार, इनामदार. आता हे फडणवीस आहेत. तुम्ही सांगा इसवी सन 1000 पर्यंतच्या मुंबईमध्ये फडणवीस नावाचं कुठलं तरी एक खातं आहे आणि त्याचे प्रमुख आहेत असं दिसते का? बघा, ते मुसलमानांची नोकरीची ऑफिसर्स आहेत. हे टॅक्स गोळा करणार आहेत. आता देशपांडे देशात टॅक्स गोळा करतो व कुठल्या जातीचा आहे? घाटपांडे घाटात टॅक्स, घाटाच्या इथे टॅक्स गोळा करतो. हे सगळे मुसलमानांकडे आणि त्याच्याबद्दल चर्चा करत नाही. आणि म्हणून इथल्या मुसलमानांनी इथली जाती व्यवस्था हे काही हलवण्याचा प्रयत्न केला नाही. जे काही प्रयत्न झाले ते सुफी संतांमुळे इथल्या पिचलेल्या लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्याचा राज्यकर्त्याशी या लोकांचा काही संबंध नव्हता. आणि हे यांच्यावरून म्हणजे बालोजी राजांवरून आपल्याला लक्षात येतं. पण ही गोष्ट कोण सांगत नाही. शिवाजी महाराजांच्या राज्य निर्मितीसाठी त्यांना या प्रेरणा ज्या मिळालेल्या त्यासाठी एक तर जहागीर पुण्यात मिळाली. आणि शहाजी राजांना सुद्धा आता हे झाले की जयसिंगराव पवार आता वारले, पण त्यांनी हा एक पेपर लिहिलेला होता, दादोजी कोंडदेव कोण होता. आता त्याला जयसिंगरावला कोण म्हणत नाही कोण होता का ते दादोजी कोंडदेव. तो पेपर त्यांनी मला दिलेला आहे. ATS हा पेपर तुला लागेल कशाला तरी. तर आतापर्यंत कुणी चरित्रकारांनी काय काय लिहिले त्यामध्ये काय झालं की दादोजी कोंडदेव वॉज द ऑनेस्ट सर्वंट ऑफ
शहाजी राजे. पण त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कोणत्याही प्रेरणा दिलेल्या नाहीत हे सांगितलं. आता या मंडळींचा हे जे मनुस्मृतीवाले आहेत ना, यांचा आता प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे मनुस्मृती आहे, ती चांगलं ट्रान्सलेट केलेली आहे. बाकीच्या नव्या काही मनुस्मृतीच्या आवृत्ती विदर्भात वगैरे जे आल्या तेही माझ्याकडे आहे, पण त्यात सगळे अर्थ बदलून आता ते समाजापुढे ठेवतात. त्यामुळं पोंक्षेसारखा माणूस म्हणतो की तुम्ही ते वाचत नाही मग बोलताय. आणि हे विचारधारा आहे, हे विचारधारा आहे. या धनामध्ये कम्युनिस्ट, समाजवादी, मुस्लिम हे यांचे शत्रू आहेत आणि प्रोग्रेसिव्ह विचाराचे लोक. म्हणून पुरोगाम्यांना शिव्या देण्याचा फंडा आता तयार झालेला आहे. पुरोगामी म्हणजे कोण आहे? जो या लोकांना ज्याचा जाच झालेला आहे धर्माच्या नावाने, ते टाकून द्याने नवीन घ्या ना उदारमतवादी असं सांगणार. पण यात ते नाही. आणि मग त्यांच्या धर्माप्रमाणे या विचारधर्माप्रमाणे आणि या स्मार्ट मनुस्मृती आणि वैदिक धर्मसूत्रांच्या अनुसार हा देश तयार करायचा आहे. आणि म्हणून हे चाललंय. आता हे मुद्दाम करून काढलेलं आहे हे पानसरेंचं शिवाजी कोण होता. सगळ्या गोष्टींवर पानसरेंनी याच्यात अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे. मुस्लिमांचं मला सांगा की या देशावर मोहम्मद कासिम आला, गझनीचा मोहम्मद आला, त्यानंतर चंगीज खान, तैमूरला वगैरे आले, अल्लाउद्दीन खिलजी आला, त्यांनी त्यानंतर तो निघून गेल्यावर त्या गुलामांचं राज्य आलं या देशावर. मोहम्मद लोधी, गझनीचा मोहम्मद, त्याच्यानंतर शेवटचा दिल्लीचा बादशाह होता तो लोधी. त्या लोधीला हरवलं कुणी? मुसलमान होते लोधी, त्याला हरवलं बाबरानं. सत्ता कुणाकडून आली? मुसलमानाकडून आली. आणि मग बाबराने हे राज्य मिळवलं. तरी हुमायूनला उपदेश केला नाही की भारतात तुला राहायचं असेल तर तू कसं या लोकांशी तुझे संबंध असले पाहिजेत, लिहिले त्याच्यामध्ये. पण सांगायला मला वाईट काय वाटते की हे खोटा इतिहास लिहितात. हे सगळे मुसलमानांकडून नोकरीला होते आणि रोज ब्राह्मणांची कत्तल करत होते, अमुक करत होता, औरंगजेब असं करत होता, तसं करत होता. रेफरन्स द्या ना. ही देवळं तुम्ही जेव्हा पाडत होता, हे सगळे लोक देवळं पाडत होते, तेव्हा तुम्ही काय करत होता ते इतिहासात मला सापडत नाही. तुमची ड्युटी काय होती? हा धर्म वाचवण्याची होती की नव्हती? पण तुम्ही काय केलं? 17 वेळा लुटून नेत होते, तुम्ही गप्प बसलात. तुमचा यज्ञ त्यावेळेला काही करू शकलेला नाही. अशी भुसभुशीत लँड आहे. राजकीय विचार इथं कुठलाही लोकांच्या मध्ये नव्हता. आणि त्यावेळेला समजा मुस्लिम आक्रमक आलेच आणि माझा आजचा पंजा, खापर पंजा, त्याचा पंजा जर शेतात काम करत असेल आणि त्याला वाटलं की या शत्रूला मारूया, तर त्याला मारण्याचा अधिकार नव्हता, माझ्या पूर्वजांना नव्हता. कारण धर्मानं आम्ही शूद्र आहोत. इथला मराठा असो कुणी असो, तो धर्मानं शूद्र आहे. त्याला लढण्याचा अधिकार नाही, त्याला क्षत्रियाचा अधिकार नाही. हे मध्ययुगाच्या काळामध्ये या लोकांना हे अधिकार मिळाले. नंतर हे असे सगळे जहागीरदार, व्हॉईस वगैरे सगळेच लोक त्या काळात किंवा मुस्लिम आक्रमण झाली, त्याला आपण काही प्रतिकार केला नाही. सामान्य माणूस इथल्या राजकारणातच नव्हता, त्यामुळं तो त्याच्यात काही करू शकला नाही. आणि मग या विरोधात हे शिवाजी महाराजांचं राज्य आहे. त्यांच्या वडिलांनी एक काम केलं शहाजी राजांनी की शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी एकूण 36 शिक्षक नेमले होते. 36च्या वरच असतील. आणि त्यांनी काय काय शिकवले? शिवभारतामध्ये याची नोंद आहे. आणि त्या अलीकडं जयशिवराव पवारांनी आत्ताच्या या निबंधामध्ये मांडलेली, म्हणजे त्यांनी रेफरन्सेस दिलेले. त्यांना काय कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या? स्मृती म्हणजे पुराणे, भारत, महाभारत, भारत म्हणजे महाभारत, राजनीती, सर्व शास्त्रे, रामायण, काव्य, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, सांगविद्या, धनुर्वेद, तसेच सामुद्रिक, निरनिराळ्या भाषा, पद्य, सुभाषित, हत्ती, घोडे व रथ यावरून बसणे, त्यांची लक्षणे ओळखणे, चढणे, उतरणे, दौड मारणे, उडी मारणे, तलवार, धनुष्य व चक्र, भाला, पट्टा या शक्ती, युद्ध व बहुयुद्ध, दुर्ग अभेद असतील, दुर्गम असतील तर ते सुलभ कसे करायचे, दुर्लक्ष निशाण कसे वेधायचे, दुर्गम संस्थानातून निष्ठून कसे जायचे, दुसरं शिकवलं इंगित कसं जाणायचं, शत्रूच्या मनात काय चाललंय हे शिकवणारे टीचर आहे त्यांच्याकडे.
विष उतरवणे, नाना प्रकारची रत्न परीक्षा, अवधाने, या सर्व विद्याशास्त्रे कला यामध्ये स्वतः ते प्रवीण होऊन सर्व गुरुस मोठे यश दिले. म्हणजे त्या लोकांनी शिकवलेल्या त्याला त्यांनी यश दिलेलं आहे. हे वाशिपेंद्रेंनी यामध्ये आपल्या शिवाजी महाराज पूर्वार्ध या पुस्तकामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे. म्हणजे हे जे शिवाजी महाराजांना वेल ट्रेनिंग दिले. बघा अजून इतिहासकारांना आश्चर्य वाटते की हे सर आपला व्हिडिओ पॉज झालाय. हो हो तेच घेतला. आला का आता? मध्ये झाला होता पॉज. ठीक आहे, आलाय आता आलाय. ते काय तर कोण फोन करते सांगते त्याला आता. सिम कार्ड ऑफ करून ठेवा. हा वायफाय वरती फोन चालवा. तर हे सगळं त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे शिवाजी महाराजांना. आणि त्यांच्या मातोश्रींच्या डोक्यामध्ये हा पक्का विचार होता की या मुलाला आपण या अन्यायी व्यवस्थेच्या विरोधात एक नवीन राज्य करायचं. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याला हिंदवी स्वराज्य सापडते. हिंदवी स्वराज्य त्यांना. आणि हे हिंदवी स्वराज्य जाती जातीचं नव्हतं, धर्माधर्माचं नव्हतं, ते पंथाचं नव्हतं. त्यामुळं त्यांना सेक्युलर शब्द पानसरेंनी आपल्या पुस्तकात म्हटले की समाजवादी ते होते किंवा सेक्युलर होते असं मी म्हणायचं धाडस करणार नाही. तर समाजवादी होते त्या काळात ही संकल्पनाच नव्हती. पण एकूण जे काम केलेलं आहे ते धर्मनिरपेक्ष राज्यासारखं आहे. बघा तसंच आहे की नाही. रयतेसाठी मी काम करतोय. रयत म्हणजे सर्वहारा वर्ग आहे ना. आणि म्हणून ज्या रयतेला शिवाजी महाराजांनी जमिनी दिल्या आणि त्यांना सांगितलं की आता ह्या जमिनी तुम्ही करा. आणि पत्र जे आपल्याकडे आहे त्या पत्रात कधी सांगितलं की ज्याला 2 बैलाची आऊत करायची ताकद असेल त्याला 2 बैल द्या. ज्याला 4 बैलाची असेल त्याला 4 बैल द्या. आणि ही जमीन जी आहे ती सर्व ओलिताखाली आणा. त्यासाठी तुम्ही जर कर्ज देत असाल तर ते कर्ज द्या आणि त्याला बी बियाणं पण द्या. बी बियाणं देताना चुकून त्यानं उपाशी पोटी आहे म्हणून जर खाल्लं तर त्याला नाकारू नका, त्याला परत बी द्या. आणि जर जसं त्याच्याकडून मिळेल त्याची परिस्थिती सुधरेल तेव्हाच ते तुम्ही त्याच्याकडून घ्या. असं कुठल्या 17व्या शतकातल्या राजानं सांगितलंय तेवढं. एकूण भारतामध्ये जे राजे झाले त्यांची संख्या प्रचंड आहे. कोण लक्षात ठेवणार आहे ती? पण एक राजे इतिहास काळामधले 3च दिसतात. एक आहे सम्राट अशोक, त्यानंतर अकबर बादशाह. अकबर बादशाहला शाहू महाराजांनी महात्मा म्हटले. आणि अकबर बादशाह नंतर छत्रपती शिवाजी महाराज. आणि याच शिवाजी महाराजांच्या नंतर कोल्हापूरचे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड. एवढेच लोक आहेत की ज्यांनी सामान्य माणसाचा जलकल्याणाचा विचार करून संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्च केलेला आहे. मग असा राजा जर आपल्याकडे घेतला आणि हिंदू केलं. आता एक बघा मी तुम्हाला क्लिअर कट करतो. आम्ही प्रोफेसर सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवत नाही. हिंदू शब्द आला कुठून? त्याच्या अगोदर इंडिया शब्द आला कुठून? इंडिया मुली दिला शब्द. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपली आहे ती सिंधू नदीच्या काठावर सापडली म्हणून तिला नाव आलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. आणि म्हणून त्याला युरोपियन लोक भारतामध्ये येत होते त्याला या प्रदेशाला ते इंडिया म्हणत होते, सप्तसिंधूचा प्रदेश. आणि हे जे मुस्लिम आक्रमक येत होते त्यांनी या देशाला या लोकांना हिंदू म्हटले. त्यांना सिंधू नदीच्या काठावर म्हणजे या धर्माचा काही संबंध नाहीये. हा प्रदेशवाची शब्द आहे. दक्षिणेला जम्बूद्वीप दंडकारण्य म्हणत होते. आणि मग हे सगळं कुठनं आणला हिंदू धर्म? इसवी सन 1000 पर्यंतच्या भारतीय वाङ्मयामध्ये हिंदू शब्द सापडत नाही. कुठल्या पुराणात पण सापडत नाही. माझ्याकडे पुराण आहे, वेद आहे, उपनिषद आहे, ब्राह्मण ग्रंथ आहे. मी खूप प्रयत्न केला शोधायचा पण त्यामध्ये हिंदू शब्द सापडत नाही. मग हिंदू नाही आहे. 1925 साली तयार झालेली संघटना आहे
तिला ब्राह्मणी धर्माचं राष्ट्र निर्माण करायचं होतं. त्यासाठी त्यांनी आपली जी कडू गोळी आहे त्याच्यावर कूट गोड गोड शर्कराचं गोड आवरण टाकलं आणि हिंदू राष्ट्र, हिंदू आपण सर्व आहोत काही हिंदूमध्ये हजारो पंथ, हजारो जाती आणि त्याची समरसता निर्माण करायला ते निघाले. आणि लोकांना आत्ता काय झालंय की आता त्यांना जातीचा काही त्रास नाहीये, त्यांना भोगवटा नाहीये, तर ते नाम लावते पूर्ण आमच्या समोर ते हिंदू आहे आम्ही. मग त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे, या गोष्टी आपण करायला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमानाशी होती. मुसलमान त्यांच्याकडे सैनिक आहेत सगळे. बघा या सगळ्या मगाशी सांगितलेल्या या जहागीरदारांना शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेले आहे की तुम्ही मला मदत करा, मी आपले राज्य निर्माण करतोय, भारतीयांचे राज्य, हिंदवी म्हणजे भारतीयांचे राज्य निर्माण करतोय, तुम्ही मला मदत करा. पण एकाने मदत करायला नाही. काही देशमुख निघाले अपवादात्मक, जे देशमुख, बादल देशमुख, काही देशपांडे निघाले. हे राष्ट्रीय वृत्तीचे लोक, शिवाजी महाराजांचं राष्ट्र निर्माण जे आपलं आहे आणि त्यासाठी ते निघालेले होते. त्यांनी मात्र ही मान्यता दिलेली आहे, ते बरोबर राहिले. आणि मग जेव्हा सैन्य निर्माण करायचं होतं तेव्हा त्यांनी स्वतः सैन्य निर्माण केलेलं आहे. हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय सैन्य आहे. पूर्वीच सरंजामदारांकडे असलेलं सैन्य. मुघल बादशाची पद्धत अशी होती की तो सैन्य निर्माण करत नव्हता, तो जागीरदार इनामदार यांना सैन्य ठेवण्याची परवानगी देत होता. आणि त्यांना सांगायचा की तुम्ही कोण आहे, निंबाळकर, सगळं फलटण आणि आजूबाजूचा प्रदेश तुम्हाला दिला, तुम्ही 1000, 2000, 3000 सैनिक ठेवू शकताय आणि या प्रदेशातून मिळणारा तुमचा जो सारा आहे तो एवढा आम्हाला द्यायचा, बाकी तुम्ही घ्यायचा. तुम्ही तिथं अन्याय करताय, अत्याचार करताय, याच्याशी आमचा संबंध नाही. हे असं सरंजामी सैन्य होतं. त्यामुळे सामान्य माणूस कुणी राजा आणि बादशाह असला तर त्याची अवस्था अत्यंत वाईट होती, दयनीय होती. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी नवं सैन्य उभा करायचं आणि मग त्यांनी हे लोक मिळवलेत कोणाकडून, सामान्य माणसातून, शेतकऱ्यातून सैन्य निर्माण करणारा हा पहिला. नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, दादाजी जाधव, बाजी पासलकर, येसाजी कंक, तुकोजी चोर जो पहिला सेनापती होता, मानकोजी दहातोंडे, प्रतापराव गुजर म्हणजे कुर्तोजी गुजर. आणि या सामान्य माणसांमधून हे लष्करी सैन्य तयार केलं. तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, ही पुन्हा त्यांना कोण जागीरदाराची परंपरा नव्हती, सामान्य माणसातली ही पोरं आहे. आणि त्यांना असं वाटायला लागलं की हा राजा माझ्यासाठी काहीतरी करतोय, तेव्हा मी माझा प्राण यांच्यासाठी दिला पाहिजे, म्हणून आपला प्राण द्यायला तयार झाले. यापूर्वी असं कधी. त्यामुळे हे राज्य वेगळं होतं. राजाच्या पाटलाला दिलेली शिक्षा बघितल्यावर लोकांना वाटले की हा खरा राजा आहे. जंगलीच्या मोऱ्याला गारद केलेला आहे. आणि त्या लढाईत जे शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या लढाईत, जवळीच्या मोरेच्या लढाईत जे लोक धारातीर्थी पडले त्या लोकांना शिवाजी महाराजांनी पेन्शन दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्याला रोख पगार होता, त्याला जागीर, इनाम, वतन असं काही दिलेलं नाही. तुम्ही या, एवढं एवढं घ्या आणि मी आमच्या बरोबर लढा असं सांगितलं नाही. मी तुम्हाला काही शिवाजी महाराजांच्या काळातले सैनिकांचे पगार रोज तर द्यायचे, पण ते किती पगार होते माहित नाही ना. लष्कर शिवाजी महाराजांचं जे आहे ते लष्कर जवळजवळ 1,25,000 30,000 या दरम्यानचं होतं. त्यामध्ये कोण कोण आहेत, मराठा जातीचे लोक म्हणजे कुणबी लोक, जागीरदार सोडा, मावळे. मावळे म्हणजे कोण, मावळ प्रांतामध्ये जंगल दऱ्यापुऱ्यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूला जे प्रदेश असतात त्याला मावळ म्हणायचं, खोरं म्हणायचं. त्यातल्या सर्व लोकांना मावळे म्हणायचे. हे शिवाजी महाराजांचे मावळे. हेटकरी, ब्राह्मण, प्रभू, रामोशी, महार, माग, कोळी, भंडारी, मुसलमान हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. सैन्याला जो पगार आहे, समजा घोडेस्वार आहे तर त्याला दरमहा 5 होन पगार दिला जायचा. 5 होन, 1 होन म्हणजे 3 ग्रॅम सोनं. 5 होनचे किती झाले, 15 होन.
मग आजच्या रुपयात केलं तर काय होणार, 1.5-2 लाख रुपये पगार. सेनापतीला शिवाजी महाराजांच्या सालीना 10,000 होऊन पगार होता. त्यामुळं या सैन्यातल्या कुठल्याही माणसानं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये राहून लाच खाल्ल्याचं उदाहरण सापडते, दाखवा. तेव्हा आत्ताच्या सरकारला हे जरा अंमलात आणा. पोलिसाला भरमसाठ पगार द्या, पण त्याला ड्युटीज काय त्या घटनेप्रमाणे करा म्हणून सांगायची. तो गुलाम झालेला आहे शासन व्यवस्थेचा. तेव्हा शिवाजी महाराजांचं हे जे काम आहे, तो राजा जरी असला, लोकशाहीच्या तत्वाने ते चालत नसलं तरी हा राजा एका तत्वाने जात होता आणि सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार. हेर खात्याचा प्रमुख रामोशी होता, दर्यासारंग मुसलमान, तोफखान्याचा प्रमुख मुसलमान. आणि एक तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांच्याकडे जे मुस्लिम सैन्य होतं ते भारतीय सैन्य होतं, ते हिंदवी सैन्य होतं. आता पुण्यात आमच्या कोल्हापुरात तर मी सर्वे घेतलेला आहे. त्या सर्वेमध्ये जेवढे जेवढे मुसलमान आहेत ते राजवाड्याच्या शेजारी राहतात. ते शिकलगार आहे. शिकलगार का राजवाड्याच्या शेजारी? तो तलवारी करतो, शस्त्र तयार करतो, म्हणून तो शिकलगार तिथं राहतो. तोफेचे गोळे तयार करतो, तोफखाना चालवतो, त्यानंतर फरास आहे जो तंबू मारतो. हे असे सगळे जे मुसलमान आहेत बारगीर आहेत. बारगीर आणि शिलेदार. शिलेदार म्हणजे ज्याला स्वतःचा घोडा घ्यायची ऐपत आहे, शस्त्र स्वतःच, त्याला शिलेदार. मुसलमान गरीब आहे, त्यामुळे तो स्वतःचा घोडा घेत नव्हता, राज्याच्या वतीनं घोडा घ्यायचा आणि तलवार घ्यायचा, म्हणजे शस्त्र राज्याकडून घ्यायचं. आणि हे बारगीर कोण आहेत? मुसलमान आहेत. किल्लेदार आहेत, रामोशी वगैरे आहेत, अनेक जातीचे लोक आहेत. महारापासून सगळ्यांना सैन्यामध्ये घेतला हा भारतातला पहिला माणूस. ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यंत त्या काळातल्या हातात तलवार देणारा भारत. यापूर्वी कुणी तलवार घेतली लढायला गेला तर त्याला शिक्षा आहे मनुस्मृतीमध्ये. तुमचा आहे का? अधिकार आहे का? पण या सर्वांना त्यांनी अधिकार दिले. तेव्हा हे शिवाजी महाराजांचं काम हे प्रचंड मोठं आहे. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की या राजाला किती त्यांनी केलेलं आहे. ज्याला शेत कसायला कुवत आहे त्यांनी त्याला जोतास बैल नांगर पोटास दाना नाही, त्याविना तो आडून निकामी झाला असेल तरी त्याला रोख पैके हातात देऊन दौतो बैलांचे पैके द्यावे व बैल घेवावे. तसेच हे पैसे बिनव्याजी द्यावेत आणि जेवढे दिले असतील तेवढ्याच शेतकऱ्याच्या सवडीप्रमाणे हप्त्याने वसूल करावेत असा अधिकाऱ्यांना आदेश दिला. शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला पण खुडायचं नाही हा सैन्याला आदेश आहे. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवा आणि झाडं लावताना विचार करा की जी झाडं आपल्याला उपयोगी पडते, फणसाचं लावा, आंब्याचं लावा, ही जांभळीचं लावा, ही झाडं तुम्ही वाढवा, मोठी करा. आणि आता भारतात जंगल वाढवण्यासाठी काय आणले? निलगिरी आणलं. का उपयोग झाला त्याचा? कुठली तरी झाडं आणून लावायची, 1 वर्षात वाढतात म्हणून. त्या पक्षी सुद्धा बसत नाहीत. आणि थिरी तर शिवाजी महाराजांचे फोटो लावतात मात्र सगळीकडे. छत्रपती शिवाजी महाराज आणि करतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं लाच खाणारे लोक. हे लोकशाही मधलं राज्य आहे. तुम्ही तुलना करत असताना शिवाजी महाराजांनी केलेल्या कामाबरोबर यांचं काय होऊ शकत नाही. अंधश्रद्धा शिवाजी महाराज पाळत नव्हते. त्यांच्या घरामध्ये राजाराम पालथा जन्माला आला. पालथा जन्माला येणं शुभ नाही. तर शिवाजी महाराज म्हणले काय काळजी करू नका, तो जरी पालथा जन्माला नसेल तर तो मुघल पातशाही पालथी घालेल. आणि तरी त्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे अंधश्रद्धा पाळत नव्हती. सगळ्या लढाया त्याने अमावस्या गाठून केलेल्या आहेत. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी सैन्याला सांगितलंय असे जे शेतकरी आहेत त्या विलातीस तसबीर देऊ लागाल, अशाच लोक जातील आणि कुणी कुणब्याचे दाणे आणील तेव्हा भाकर, कुणी भाटे, कुणी गवत, हे कुणी भाजी, कुणी पाले असे करू लागले. असं त्या लोकांकडनं पळवून आणायला लागला, उठून आणायला लागला.
तर जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील शिवाजी महाराजांनी सांगितले. त्यामुळे शिवाजी महाराजांचं काम हे आपल्या राज्य निर्माण करणाऱ्या त्याचं राष्ट्रीयत्व त्यांच्या मनामध्ये निर्माण केले. जसं आज आम्ही भारतीयत्व निर्माण केले. आमच्या राज्यघटनेने भारत हा देश केलेला आहे. इंडिया दॅट इज भारत. आणि म्हणून हे मराठ्यांचं स्वराज्य आम्ही निर्माण केलेलं आहे. जर त्यांना आयुष्य लाभलं असतं तर नक्कीच ती पालखी घातली असती. त्या पद्धतीचं त्यांच्या कामाचं आहे. शिवाजी महाराजांनी हे काम केलं. शिवाजी महाराजांना सातत्यानं या मंडळींनी छळलं. एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला. आता हे नवीन तो बागेश्वर बाबा आला. तो म्हटला की रामदास म्हटले बागेश्वर बाबा काय म्हणायला लागले आता की शिवाजी महाराज कंटाळले आणि रामदासांना म्हटले मी लढून लढून थकलोय, आता हे राज्य तुम्ही करा. आणि ते त्यांच्याकडे देऊन गेले. ती कथा बरोबर आहे. एका यांनीच अशी ती कथा तयार केलेली आहे. रामदास आणि शिवाजी महाराज यांची भेट झालेली 1673 पर्यंत. दोन रामदासांचे एक आहे रामदासी ते दीक्षा महाराज गेले असताना भेटलेले आहेत एकाला. आणि त्यांनी विचारलं अरे तुम्ही कोण? महाराजांनी विचारलं त्यांना तुम्ही कोण? ते म्हटले आम्ही रामदासांचे हे आहे, रामदासी शिष्य आहे आणि आम्ही असं हे मागतो, भिक्षा मागतो. तेव्हा रामदास कोण त्यांना भेटलेच नाहीत. ते 73 मध्ये भेटलाच की नव्हता. आणि मग हे 74ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674 मध्ये. तेव्हा हे कुठे होते? पण ते मुद्दाम पात्र आणायचं. आणि आपले जे रणजित देसाई ना त्यांच्या श्रीमान युतीमध्ये या रामदासाला त्यांनी आणलेला आहे. महाराज त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलेला आहे. ते खाली जिजाऊंच्या तिथे गेलेले आहेत. हे सगळं त्या कादंबरीत लिहिले. आणि वाचणारा काय हो? पुरंदरीची भाषा आणि या रणजित देसाईची भाषा ज्याला काहीच इतिहास नाही तो वाचत गेला तर तल्लीन होऊन लीन होऊन त्याला काय माहिती खरं लिहिले. त्यामुळं रामदास याच्यामध्ये त्यांनी जोडून घेतला. आणि आता रामदास पूर्णपणे गावागावांमध्ये आलेला आहे. आता बैठका सुरू झालेल्या आहेत. या बैठकांना स्त्रिया जातात की देवाधर्माकडून आपलं काही कल्याण व्हावं यासाठी त्या आर्थिक झालेल्या स्त्रिया तिथं जातात. त्यांना हे उपदेश करतात. आणि निवडणूक आली की कुणाला मत द्यायचं ते यांच्याकडनं. तर गावात आहेत बैठका. बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला किती आहेत काय आहेत. तेव्हा हा लढा शिवाजी महाराजांनी तयार केला. सामान्य माणसाला उभा केलं. स्त्रियांच्या बाबतीत ते अत्यंत दक्ष राहिले. आता कल्याणच्या सुभेदाराची जी कथा आहे ती खोटी आहे, ती काही खरी नाही अशा पद्धतीचे इतिहासकारांनी काही मान्य केलेली आहे. आणि असायची शक्यता आहे पण तशी. पण शिवाजी महाराजांनी तो सखुजी गायकवाड नावाचा, तसा हा गायकवाड नाही, सखुजी गायकवाड नावाचा शिवाजी महाराजांचा एक सेनापती होता. आणि बेळगावच्या तिथं जे गाव आहे तिथं सावित्री देसाई नावाची त्या गडीची प्रमुख होती. तिने शिवाजी महाराजांच्या सखुजी गायकवाडने ती लढाई करत होती यांच्या विरोधात. तेव्हा त्या सखुजी गायकवाडने तिला जिंकलं. जिंकल्यावर तो उन्मत्त झाला. आणि उन्मत्त झाल्यावर त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. ही नोंद जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा त्या सखुजी गायकवाडाचे डोळे काढलेले आहेत आणि त्याला शिक्षा दिलेली आहे. त्याला पदावरून काढून टाकलेलं आहे. असे शिवाजी महाराज आहेत. म्हणजे साडी चुडी देऊन सन्मान करणे. आणि हे कुणी लिहिले? काफी खाननी शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिले. ते काफी खानचे जे तारिके तुलिकुशा वगैरे ते शेतू माधव पगडी यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या काफी खाननी शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त शिक्षा दिलेली आहे. पण तो काय म्हणतो काफी खान की स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत उदार अंतकरणाचा, स्त्रियांना सन्मान देणारा आणि त्यांचा मान राखणारा जर या संबंध हिंदुस्थानात कोण असेल तो छत्रपती शिवाजी. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की हा महान राजा आहे. आता एवढा तर आपल्याला भास आहे
पण खूप आहे त्याच्याबद्दल सांगण्यासाठी. मी सगळे कागदपत्र वगैरे आणले, पण ते तेवढे आता मांडले तर आपला खूप वेळ जाईल. तेव्हा तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो की जिजिया कर. कुराण वाचलेलं होतं शिवाजी महाराज. कुराण जेव्हा त्यांना सापडायचं तेव्हा ते आपल्या डोळ्याला स्पर्श करायचे, टचेस आणि ते त्या आपल्या मुस्लिम सैनिकांना द्यायचे आणि त्याला सांगायचे ही कुराण आहे, ही प्रत तू अदरानं ठेव. तेव्हा जिजिया कराच्या वेळेला त्यांनी औरंगजेबाला लिहिलेलं मोठं पत्र आहे, त्यातला काही तुम्हाला सांगतो. जिजिया कराचा निषेध करण्यासाठी औरंगजेबाला त्यांनी परमेश्वर हा सर्वांचा आहे, तो फक्त मुसलमानांचाच आहे असे कुराणात म्हटलेले नाही. इस्लाम व हिंदू हे विश्वामधील दोन परस्पर विरोधी रंग आहेत. त्या विश्वकर्म्याने या जगाचे चित्र रंगवण्यासाठी त्याचा वापर केला आहे. मुळात दोन्ही रंगच, एक भगवा तर दुसरा हिरवा, परंतु ज्या परमेश्वराने हे रंग निर्माण केले तो मात्र एकच आहे. औरंगजेबाला उत्तर दिले. अशा शिवाजी महाराजांनी केलेल्या खूप गोष्टी आहेत आपल्याला लक्षात येतात. नेताजी पालकर काय आहे की शिवाजी महाराजांच्यावर मिर्झा राजा जयसिंग चालवला, मोठा राजपूत मिर्झा राजा जयसिंग. त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत आल्यावर रणचंडी येथे असला. तेव्हा मात्र इथले सगळे ब्रह्मबुद्ध दक्षिणेसाठी त्याच्याकडे गेलेले होते. तो मुसलमान सरदार, सगळा प्रमुख सरदार, आणि त्याने आपल्याला विजय मिळाल्यामुळे आपल्या देवासाठी त्यांनी यज्ञ घातला. मग इथं कोण राष्ट्रीय होती की नाही नव्हते कोण कोणती की नाही ते, आणि त्याला प्रचंड सैन्य त्याच्याकडे जमा झाले, सगळे जागीरदार इनामदार गोळा झालेले होते. आणि मग शिवाजी महाराजांना ही लढाई करणं शक्य नव्हतं. आहे हे सुद्धा आपलं सगळं निघून जाईल म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, त्याच्याशी तडजोड केली. 23 किल्ले आपल्याकडे घेतले, बाकी किल्ले त्यांनी घेतले. ही तडजोड झाली, त्यांना मनसबदारी पत्करायची पाळी आली. त्यांनी संभाजी महाराजांच्या नावे मनसबदारी घेतली आणि आपल्याला काय दगापटका होऊ नये म्हणून मिर्झा जयसिंगनी त्याला आग्र्याला पाठवलं बादशाला भेटायला. सगळी तजवीज करून ते बादशाला भेटायला गेले. तिथून ते कसे सुटून आले याचं अजूनही इतिहासकारांच्या मध्ये त्याच्यामध्ये एकमत नाही आहे, पण सुटून आले हे खरं आहे. कारण शत्रूच्या असा याच्यात सापडल्यानंतर कसे सुटावे, पणागडाच्या वेड्यात ते जेव्हा अडकले तेव्हा सुद्धा त्यांनी बरोबर सुटले. पण शेवटी त्या वेळेला जीवा माला अगोदर अफजल खानाच्या वेळेला, आणि हा जो होता शिवा काशीद, तो काशीद शिवाजी महाराजांच्या सारखा दिसत होता. तो त्या याला भेटायला म्हणून गेला जोहारला, आणि त्या वेळेला मात्र तो पकडला गेला आणि त्याला ठार मारण्यात आलं. म्हणजे त्याला माहित होतं की मी पकडले गेलो तर ठार मारणार. म्हणजे असे लोक शिवाजी महाराजांनी आपल्याकडे ठेवलेले होते. 500 पठाणांची फौज त्यांच्याकडे आली होती. ती शेवटपर्यंत महाराष्ट्रात त्यांच्या बरोबर राहिली, त्यातला कोणी कुठून येणार नाही. आणि मग हा मिर्झा राजा जयसिंग आल्यावर शिवाजी महाराजांच्याकडे मोहीम दिली की हा किल्ला हा प्रदेश घ्यायला पाहिजे, तुम्ही मोहिमेवर चला. आणि नेताजी पालकर लेट आला. तेव्हा लेट आला. महाराज म्हटले अरे तू कसं काय लेट आलास, म्हणजे उशिरा कसं काय आला, वेळेवर यायला पाहिजे. तेव्हा नेताजीच्या डोक्यात आलं, त्याला शिवाजी म्हणून लोक ओळखत होते, पण तो काय म्हटला की तुम्ही कुठं राजे आहात. आणि तो मुसलमानांच्याकडे गेला, आदिलशाहकडे, नंतर मुघलांकडे गेला आणि तो धर्मांतरित झाला. म्हणजे तो मोहम्मद कुली खान झाला. औरंगजेबाला माहित होतं हे लय हुशार आहे, परत गेले तर आपले मुलं तर अफगाणच्या बॉर्डरवर पाठवलेलं होतं. आणि तिथं नंतरच्या काळात त्याच्याबद्दल त्यांनी चौकशी केली, हा काय करतोय बघ. तेव्हा त्याला पश्चाताप झालेलं लक्षात आल्यावर तो परत आला स्वराज्यामध्ये. बाजी प्रभू याचा पुत्र पिलाजी प्रभू त्याला जिद्दीने मुसलमान केलेले होते, आणि बजाजी निंबाळकर सक्का मेहुणा होता तर त्याला सुद्धा मुसलमान केलेले होते. तर या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी परत आणलं आणि परत त्यांना आपल्यामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या त्याच्या जातीमध्ये त्याला शुद्ध करून घेतलं. अशा पद्धतीने कुणाला केलं नाही.
ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी फक्त संन्यास घेतला आणि परत आले ते, त्यामुळे ही मुलं सगळी बहिष्कृत करून टाकली आणि यांना तर शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मामध्ये घेतलं, पण याचा कोणी उल्लेख करत नाही. हे धर्म सुधारण्याचं काम आहे. अजून तुमच्याकडे एवढे ख्रिश्चन झाले, एवढे मुसलमान झाले, तुम्ही नाही का मालियानीकडे का त्यांनी नाटक केलं की ख्रिश्चनांना परत येईल? कोण येईल तुमच्याकडे? तुमच्या जातीचा शास्त्र तुम्ही दुसऱ्याला मानतच नाही. आणि म्हणून अजूनही मोहन भागवत पासून कोणी जाती व्यवस्थेचं तुम्ही निर्मूलन करा, हे नष्ट करा, असं त्यांनी अजूनही काही सांगितलेलं नाही. आम्ही सगळे एक आहोत, आमचा डीएनए एक आहोत. तुम्हाला काय माहिती? सगळ्या जगाला माहित आहे भारतातला पहिला माणूस हा 80,000 वर्षापूर्वी ही सॅपियनची टोळी भारतात आली आणि त्यामुळे जगातले सर्व माणसं नंतर भारतात आले. त्यामध्ये होते, शक होते, कुशाण होते, मंगोलाईट होते, नॉर्डिक होते, सर्व लोक एकत्रित आले आणि ते मिक्स झाले. त्यांच्या भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ते एकाच वंशाचे आहेत. आणि म्हणून आमच्या घटनाकारांनी इंडिया दॅट इज भारत, तुमचं हिंदुस्थान म्हणाल नाही. तेव्हा आता आपल्यावर हे सगळं संकट आहे. तेव्हा वेळेच्या अभावी एवढं आपल्याला सांगून मी आपल्या रजा घेतो. मला उदय नारकर यांनी सांगितले की टीएस तू जरा बोल, तर मी काही मुद्दे जे पानसरेंच्या या पुस्तकात आले सगळे मुद्दे या पुस्तकात, आणि म्हणून हे पुस्तक काय अतिशय महत्वाचं पुस्तक. सैन्याला तुकाराम महाराजांनी काय सांगितलं होतं लोकांना की तुम्ही शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल व्हा. का? तर हे राज्य जे आहे ते आपल्यासाठीच आहे. आणि म्हणून त्यांनी पाईकांचे अभंग लिहिले. आमचा उल्हास पाटील नावाचा कार्यकर्ता मित्र आहे, त्यांनी पाईकांचे अभंग नावाचं पुस्तक. असं लोक आता करतात सगळीकडे. आपण करणाऱ्यांची संख्या आपल्या बऱ्यापैकी वाढत आहे, पण आपल्यामध्ये रिदम पाहिजे की आता आपली लढाई एकट्यानं करून चालत नाही. आपण सगळी लढाई सगळ्यांनी एकत्रित मिळून केली पाहिजे, तर हा देश जो आम्ही निर्माण केलेला आहे तो आपला राहील. नाहीतर उद्या एकदा जर का 2000 वर्षापूर्वी या देशात वैदिकांचं राज्य पुन्हा आलं त्यांच्या नंतर, ते आज घालवण्यासाठी आम्हाला कितीतरी वर्ष लागली. आता मी तुम्हाला ही विचारधारा दाखवली, त्यामध्ये महात्मा गांधींचं नाव आहे, अनेक सुधारकांचं आहे, त्यात आगरकरांचं नाव नाही, महात्मा गांधींचं नाव, हे महात्मा फुलेंचं नाव. म्हणजे त्यांचा विचार आपण घेऊन झाला पाहिजे. आणि शेवटचा माझा मुद्दा आहे की आता मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर हे वाद आपण टाकून दिले पाहिजे. आता आपली लढाई दोघच, एक पुरोगामी आणि एक प्रतिगामी. त्या प्रतिगाम्यांना हल्ल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि पुरोगामी म्हणजे हा अत्यंत सज्जन माणूस असतो, हा राष्ट्रप्रेमानं भारी झालेला असतो, हा समाजाचं कल्याण करणारा असतो. म्हणून शिवाजी महाराज वगैरे आमचे आदर्श आहेत आणि हे आदर्श आमच्या पूर्वसुरींनी सुद्धा आम्हाला घालून दिलेले आहेत. म्हणून आपल्याला ते लोकांच्या पर्यंत जाता आलेलं नाही. तेव्हा ही संधी घेऊन आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया आणि आपली या जी आपण क्रांती घडवून आणलेली आहे तिचं कोणत्याही परिस्थितीत प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर होता कामा नये, त्यासाठी पण प्रयत्नशील या इन्कलाब. धन्यवाद पाटील सर. अतिशय सोप्या शब्दामध्ये अतिशय अनौपचारिक पद्धतीनं आपण हा अतिशय मोठा विषय अत्यंत उत्तम रीतीने आम्हाला समजावून सांगितलात. श्रोत्यांना निश्चितपणे तो आपल्या कार्यकर्त्यांना, श्रोत्यांना आणि आवाज मोठा येत आहे. हा विषय निश्चितपणे खात्री आहे की सर्वांनाच हा विषय हा व्यवस्थितरित्या समजला असेल. अतिशय अनौपचारिक शैलीमध्ये तुम्ही यातले सगळे मुद्दे हे लोकांसमोर मांडलेले आहेत. जर आपल्या श्रोत्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी इथं विचारावेत. थोडक्यामध्ये 2-4 प्रश्न आपण घेऊया. साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे. तर काही प्रश्न असतील तर 2-3 प्रश्न आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेऊ शकतो. एक प्रश्न चॅट बॉक्सवर टाकलाय, कॉमेंट बाबा डाकोरेंनी विचारलेला. ठीक आहे. संजय गायकवाड हा कोरटकर, सोलापूरकर, धीरेंद्र काल परवा
कोश्यारी, काल परवा स्वरूप कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर काहीही बोलतात, पण संजय गायकवाड एकही शब्द या लोकांना बोलत नाही. त्याचं काय कारण असेल? मला ऐकू आलं नाही. संजय गायकवाड एवढंच ऐकू आलं. संजय गायकवाड, कोरटकर, सोलापूरकर वगैरे वगैरे या लोकांच्या हे जे हो, काय हो. कोश्यारी जे काय बरळतात, बागेश्वर बाबा वगैरे, ते काही बोलले तरी हा प्रतिक्रिया देत नाही. याचं काय कारण असेल? संजय गायकवाड त्याचं कारण ते देणार नाही, कारण त्यांचं मिशनच आहे ते. सरकारचं हे मिशन आहे की आपल्याला आपल्या विचाराचं हिंदू राष्ट्र आणायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी ज्यांना सांगितलेलं असतं तुम्ही असं करत राहा, आम्ही काही तुमच्या विरोधात करणार नाही. पहा की ते गृहमंत्री आहेत तरी काय करत नाहीत. तर त्यांना आता अदखलपात्र गुन्हा दाखल करा असं म्हटलं तरी दखलपात्र गुन्हा दाखल करा, तर ते अदखलपात्र गुन्हा दाखल करा आणि काही त्याचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न. हे यांच्या विरोधात बोलायलाच पाहिजे ना, पण आता ते करणार नाहीत. सरकार त्यांचं आहे. ओके, अजून काय प्रश्न कोणाचे आहेत? अद्याप कोणाचा आला नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. लोक फेसबुकवरती बघत असतात. आता किती बघतायत प्रत्यक्ष मला माहिती नाही, परंतु हा मी पाटील सर तुम्हाला मुद्दाम सांगतो की हा व्हिडिओ आता त्याचं रेकॉर्डिंग तर झालेलं आहे, तर तो नंतरही अनेक दिवस अनेक महिने लोक बघत राहतात आणि त्याच्याबद्दल काही काही आपलं भाष्य करत राहतात. ते प्रश्न येतील ते पुन्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि त्याचं काय उत्तर असेल तर तिथे आपण द्यायचा प्रयत्न करूया. मला वाटतं अजून जर काही प्रश्न आलेले नसतील तर मी काही आलेले आहेत काही प्रश्न नाही ना? प्राध्यापक डॉक्टर पाटील यांचे मनपूर्वक आपल्या पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या पानसर यांची सोपी अनौपचारिक शैली, या शैलीमध्ये त्यांनी सर्व ते भाषण करायचे, लिहायचे, पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे, त्या शैलीमध्ये परंतु अत्यंत खोलात जाऊन संपूर्ण ऐतिहासिक पुस्तकांचा, या शिवाजी महाराजांच्या वरच्या पुस्तकांचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये पानसरे यांचं पुस्तक नेमकं कुठं बसतं हे समर्पकपणे त्यांनी आपल्यासमोर मांडलं. त्यातले अतिशय महत्त्वाचे मुद्दे अगदी अनौपचारिक शैलीमध्ये परंतु सखोलपणे मांडले. याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं मानून मी हा आपला कामगार दिन आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन या निमित्ताने ठेवलेला अभ्यासवर्गाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं जाहीर करतो. इन्किलाब जिंदाबाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. कामगार वर्गाच्या राज्याचा विजय असो. ओके, थँक्यू सर.